नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना या दीपावलीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना आगामी वर्ष सुख समृद्धीचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्यपूर्ण जावो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा सगळ्यांच्या मनात लक्ष्मीपूजन कधी करायचं हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि ते कोणत्या दिवशी करायचं आणि का करायचं याचा खुलासा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कधी कधी असं होतं की दोन तिथी एका दिवशी येतात आणि त्याच्यामुळे तो सण किंवा ती पूजा कोणत्या दिवशी करायची याचा संभ्रम निर्माण होतो. जेव्हा तिथींचा असा गोंधळ होतो तेव्हा आपण धर्मसिंधू किंवा पुरुषार्थ चिंतामणी हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानतो. यावर्षी 20 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी चतुर्दशी तिथी दुपारी 3:45 संपते आणि त्याच्यानंतर अर्थात अमावास्या सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला मंगळवारी संध्याकाळी 5:55 अमावास्या समाप्ती आहे. 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात जरी अमावास्या असली तरी 21 ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी अमावास्या असलेल्या दिवशी धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय या ग्रंथातील वचनांचा विचार करून 21 ऑक्टोबर रोजी म्हणजे मंगळवारी लक्ष्मीपूजन करावं असं सांगितलेलं आहे. पूर्व दिवशी प्रदोष व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरापेक्षा जास्त अमावास्या व्याप्ती असेल आणि अमावास्येपेक्षा प्रतिपदा अधिक म्हणजे वृद्धी असेल तर लक्ष्मीपूजन दुसऱ्या दिवशी म्हणजे सूर्याने पाहिलेल्या अमावास्या तिथीच्या दिवशी करावे. ग्रंथातील हे वचन किंवा हा नियम जर आपण पाहिला तर 21 ऑक्टोबर रोजी अमावास्या 5:55 पर्यंत आहे, म्हणजेच 3 प्रहरापेक्षा अमावास्या जास्त काळ आहे आणि प्रतिपदा तिथी 8:11 पर्यंत असल्यामुळे प्रतिपदा वृद्धी आहे. म्हणून धर्मसिंधूमध्ये दिलेल्या या वचनानुसार 21 ऑक्टोबर रोजी सांगितलेले लक्ष्मीपूजन हे शास्त्रसंमत आहे. तसेच अमावास्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्यामुळे युग्मास महत्व देऊन प्रतिपदायुक्त अमावास्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन असल्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे. यामुळे 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर 2:24 या कालावधीमध्ये लक्ष्मीपूजन करावे. सध्या सोशल मीडियाचा वापर जोरदार होत असल्यामुळे हा संभ्रम होणं साहजिकच आहे. तरी गोंधळात न पडता 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन संध्याकाळी अवश्य करावं. लक्ष्मीपूजन स्थिर लग्नामध्ये करतात. लक्ष्मीपूजन प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर 2:24 पर्यंत करायचं असतं. 21 तारखेला सूर्यास्त 6:11 येणार आहे आणि त्याच्या पुढे 2:24 म्हणजे रात्री 8:35 पर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन करता येईल. मात्र आपण स्थिर लग्नावरती लक्ष्मीपूजन करतो. वृषभ हे स्थिर लग्न संध्याकाळी 7:28 पासून चालू होत आहे. त्यामुळे प्रदोष काळामध्ये आणि स्थिर लग्नामध्ये लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 7:28 पासून 8:35 पर्यंत आहे. तर या काळात सगळ्यांनी लक्ष्मीपूजन अवश्य करावे. आता या दिवशी बनवायच्या कुबेर यंत्राची मी माहिती देणार आहे. यावर्षी कुबेर यंत्र बनवण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे, कारण गुरु सध्या त्याच्या कर्क या उच्चीच्या राशीत असणार आहे. म्हणजे 18 तारखेला गुरुने कर्क राशीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे त्याच दिवसापासून दिवाळीची सुरुवात असणार आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तो कर्क राशीत असणार आहे. आता दर 12 वर्षांनी गुरु कर्क राशीत जातोच, पण प्रत्येक वेळी तो दिवाळीत कर्क राशीत असतो असं नाही. त्यामुळे यावर्षी म्हणजे गुरु त्याच्या उच्चीच्या राशीत, गुरु कोशाचा म्हणजे धनाचा कारक आणि तोही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उच्चीचा. आपण जर अमावास्येची कुंडली बघितली तर उत्तर दिशेला गुरु असणार आहे. उत्तर ही कुबेराची दिशा आहे, जो देवांचा ट्रेझरर आहे.
तिजोरीचा रक्षक आहे आणि गुरु ज्ञानाचा कारक आहे आणि तो देवांचाही गुरु आहे. तसाच तो धनाचा सुद्धा कारक आहे. आता बघा, धन म्हणजे नुसतं पैसा नसतो, तर तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचा धर्म हे सुद्धा धनच आहे. जेव्हा गुरु कर्क राशीत कुबेराच्या उत्तर दिशेमध्ये प्रवेश करतो तेव्हा कुबेर तिजोरीची किल्ली गुरुकडे सुपूर्त करतो. जेव्हा सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही एकत्र असतात तेव्हा ती खरी लक्ष्मी असते. कुबेर गुरुच्या हातामध्ये ही तिजोरीची किल्ली देतो आणि सांगतो, हे बृहस्पती, जे लोक धर्माच्या वाटेवर चालतायत, ज्ञान प्राप्त करतायत आणि ते इतरांनाही देत आहेत, जे धर्माच्या वाटेवर चालतायत त्यांना हे तिजोरीचे भांडार उघडून दे. त्यामुळेच जेव्हा तुमच्या कुंडलीत अशा उच्चेच्या गुरुची दृष्टी ज्या स्थानावर पडणार आहे त्या स्थानाने दाखवलेल्या गोष्टींसाठी तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. म्हणजे फक्त पैसा, दागिने, लक्झरी असं नाही, तर हा पैसा कमवण्यासाठी गुरु तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देतो आणि तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही ती संधी ग्रॅब केली तर तुम्हाला सन्मान मिळतो. म्हणजे काय, तुम्हाला रिस्पेक्ट आणि समृद्धी तर मिळतेच आणि तुम्हाला रिस्पेक्ट मिळाला, ज्ञान मिळालं, त्यांनी तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं तर हा पैसा तर तुम्हाला मिळणारच आहे. बघा, पण या पैशामध्ये कायम चढ उतार होतो, पण ज्ञानाचं तसं नाही. ज्ञान जितकं तुम्ही घ्याल तितकं तुम्ही उच्च पदाला पोचणार आहात आणि ज्ञानापासून मिळालेला जो पैसा असणार आहे तो चिरकाळ टिकणार आहे. थोडक्यात काय, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा संगम असला पाहिजे आणि यामुळेच सरस्वती आणि लक्ष्मी या दोघांमुळे येणारी समृद्धी चिरकाळ टिकते. अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत त्यातला अर्थ हा महत्वाचा पुरुषार्थ आहेच. आपण जशी लक्ष्मी कुबेराची उपासना करतो तसंच या दिवशी जर आपण कुबेर यंत्र तयार केलं आणि ते आपल्या तिजोरीत ठेवलं तर याच्यामुळे तुमच्याकडे असलेली लक्ष्मी स्थिर राहते. आता केव्हाही या गोष्टीचा विचार तुम्ही नक्की करायचा आहे. नुसता पैसा मिळणं म्हणजे नुसता पैसा मिळाला तर तो टिकतो का हो, किंवा खूप पैसा आहे म्हणजे त्याच्यातून आनंद किंवा समाधान तुम्हाला मिळतच का, तर असं नाही. तुमच्याकडे जी समृद्धी, जी लक्ष्मी पाहिजे, अष्टलक्ष्मी आहेत, त्या सगळ्या अष्टलक्ष्मी तुम्हाला मिळाल्या पाहिजेत. नुसता पैसा ही एकच लक्ष्मी नाहीये आणि याच्यासाठी या कुबेर यंत्राची स्थापना जर आपण केली तर आपल्याला या अष्टलक्ष्मी प्राप्त होतात. मात्र त्याच्यासाठी आपण कायम धर्मानं, न्यायानं वागणं, सचोटीने वागणं आवश्यक आहे. तर हे कुबेर यंत्र कसं तयार करायचंय, तर हे यंत्र आपल्याला भोजपत्रावर काढायचं आहे. याच्यासाठी 3 बाय 3 असा एक चौरस काढायचा आहे. त्याच्या वरच्या आडव्या लाईनीमध्ये 27, 20 आणि 25 लिहायचे. त्याच्या खालच्या लाईनीमध्ये 22, 24, 26 लिहायचे आहेत आणि शेवटच्या तिसऱ्या लाईनीमध्ये 23, 28 आणि 21 हे अंक लिहायचे आहेत. म्हणजे या अंकांची उभी आडवी कशीही बेरीज केली तरी 72 येते. हे कुबेर यंत्र आहे. कुबेर धनाची देवता आहे आणि कुबेर महालक्ष्मीचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे. महालक्ष्मी आणि कुबेर एकत्रितपणे आपल्याला समृद्धी, संपत्ती आणि विपुलता देतात आणि याच्याचमुळे ही महत्वाची देवता आहे. दुकानातून भोजपत्र विकत आणावं, त्या भोजपत्रावर मावेल इतका 3 बाय 3चा चौरस तयार करावा आणि मग अष्टगंधाचं गंध तयार करून त्याच्यावर हे यंत्र तुम्ही लिहायचं आहे. जर तुम्हाला खरं अष्टगंध तयार करायचं असेल तर त्यातल्या 8ही सामग्री मी तुम्हाला सांगते. चंदन, कस्तुरी, कापूर, अगर, केशर, वेलची, गुलाबजल आणि गोरोचन याच वस्तू एकत्रित करून अष्टगंध बनतं. जर तुम्ही अशा प्रकारे अष्टगंध तयार केलं तर अजून उत्तम. आणि जर तुम्हाला डाळिंबाच्या झाडाची काडी मिळाली तर त्या काडीने हे यंत्र भोजपत्रावर काढावं आणि यानंतर कुबेराचा मंत्र म्हणावा. कुबेराचा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता हे स्थिर लग्नामध्ये यंत्र काढायचे आहे, शक्यतो सिंह लग्नामध्ये. याच्यासाठी तुम्ही एकतर 21 ऑक्टोबरला पहाटे 2:07
ते 4:15 या वेळेमध्ये म्हणजे सिंह लग्नाच्या काळामध्ये तुम्ही हे यंत्र काढायचं आहे. पण काही कारणाने तुम्हाला जर शक्य झालं नाही किंवा संध्याकाळी जेव्हा लक्ष्मीपूजन सांगितलं आहे म्हणजे संध्याकाळी 7:28 पासून 8:35 जेव्हा वृषभ हे स्थिर लग्न आहे त्यावेळी सुद्धा लक्ष्मीपूजनाबरोबर हे कुबेर यंत्र काढून तुम्ही या यंत्राची पूजा करू शकता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे यंत्र तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. लक्ष्मीपूजन कसं करायचं याची माहिती तुम्हाला आहेच. त्यामुळे याच दिवशी जर 16 वेळा तुम्हाला श्रीसूक्त म्हणता आलं तर तुम्ही अवश्य म्हणा किंवा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र करा. याचबरोबर मी कुबेराचा मंत्र देणार आहे, त्याचीही तुम्ही एक माळ करायची आहे. पण लक्षात ठेवा, या दिवशी विष्णू सहस्रनाम म्हणणं अत्यंत आवश्यक आहे, कारण लक्ष्मी विष्णू शिवाय नसते. बरेचदा आपण लक्ष्मी पूजा करतो पण विष्णूची पूजा करत नाही. तर विष्णू सहस्रनाम म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी भाताच्या लाह्या, बत्तासे, दूध साखर यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे दागदागिने, रोकड यांची सुद्धा पूजा केली जाते. सुशोभित तुम्ही करायचंच आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे मंत्र आहेत, ही जी उपासना आहे ते करणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे कुबेर यंत्र करून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तुमच्या तिजोरीत ठेवायचं आहे. काही जण ते आपल्या खिशात सुद्धा ठेवतात. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. यापुढे मी वास्तूविषयी एक सिरीज चालू करणार आहे. यात अगदी प्लॉट घेण्यापासून ते अगदी तुमचा फ्लॅटमध्ये घेताना दिशा कशा बघायच्या, सगळ्या गोष्टींबद्दल मी माहिती देणार आहे. वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका विचारायच्या असतील तर त्याही तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकता. जर तुम्हाला व्हिडिओमधली माहिती आवडत असेल आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडणार असतील आणि अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका. याच्यामुळे पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. तर ही दिवाळी सगळ्यांना सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि समृद्धीची जावो. सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.